अहो पुरेच जोशीबाई, किती कौतुक करताय. बरं बरं बरं, हो नक्की नक्की नक्की. आई हो हो हो, थँक्यू. हा हो. काय ग आई, माझ्या माहेरूननी फोन आला होता. त्यांनी वाचला तुमचा लेख आणि खूप आवडलाय त्यांना. अरे वा, त्यांना थँक्यू सांग. हो अहो, मी तुमच्याकडेच देणार होते फोन, पण तुमचे सतत फोन चालू आहेत ना. मी आईला सांगितलंय तसं की तुम्ही फोन कराल तिला नंतर. हो नक्की नक्की करायला सांग, मी बोलेन त्यांच्याशी. येते मी. अगं कविता, हा आई. एक काम करशील का? काय? मंदारला जरा ते कात्रण कापून ठेवायला सांगशील. आई, मंदार बाहेर गेलाय, मी कात्रण कापून ठेवते आणि तो आला की फाईलला पण लावायला सांगते. बरं. आलेच मी. आईंचा फोटो. नारी शक्ती तुझी कहाणी, सौ शारदा वसंत नगरकर. म्हणजे आईने लिहिलंय. आई आई, काय झालं? पेपर मिळाला? हो सापडला, पण हे बघा. हे काय? पेपर तर मिळाला, पण त्यात लेख नाहीये तुमचा. मग लेख गेला कुठे? काय माहित आई. म्हणजे हा पेपर मला तंबूच्या बाहेर कचऱ्यात सापडला. काय? हो. फोन का उचलत नाहीये हा? काय झालं? कुणाला फोन लावतेस इतक्या वेळचा? बाळला. फोटोग्राफर, आईंचे फोन येऊन गेलेत. हो 8 मिस कॉल आहेत. एवढे फोन का करत असतील आई? तुम्ही एवढं घाबरू नका. काहीतरी काम असेल म्हणून तिनं फोन केला असेल. फोटोग्राफर, अहो बाईंनी एवढा वेळ फोन केला आणि तुम्ही फोन नाही घेतला. बाईंना काय वाटत असेल की हा बायको सोबत असताना माझे फोन घेत नाही. आता आई तुम्हाला शिक्षा करणार. काय? फोटोग्राफर, असे नाही बघा, आई नाही रागवणार. तुम्ही काळजी करू नका. अहो का नाही रागवणार? आपल्या कामापेक्षा मुलाला आपल्या बायकोचं काम महत्वाचं आहे. असं म्हटल्यावर कुठल्या आईला राग येईल ना? पण तिने कामासाठी फोन केलाच नसेल तर. आईचा फोन आहे. उचला मग. फोटोग्राफर उचला ना पटकन. हो. उचला ना. कुठे कामात आहेस का? अगं नाही आई, त्याचं काय झालं, फोन बॅगेत होता त्यामुळे कळलं नाही मला. मी आता जस्ट तुझा मिस कॉल बघितला. तुला फोन करणार होतो तेवढ्यात तुझाच कॉल आला. बरं ऐक, घरी ये. का? नाही अगं म्हणजे काय झालं? आल्यानंतर बोलूया, येतो. बरं येतो मी. काय झालं? आईनं घरी बोलावले. का? ते काय म्हणाली नाही, पण मी जाऊन बघतो. तू इथे काय करतोयस? का? काही हरकत आहे? नाही आई, अचानक आला ना तो. आणि आता तुमची तब्येत पण ठीक आहे आई, मग हा असा अचानक का आला? मी बोलवले त्याला. तू जा, तुझं काम कर. बाय. एक काम आहे. काय? तू ये इथे बस, सांगते.
मला सांग, तुझं काही काम आहे का आता? अगं नाही आई, अगं सांग ना काय काम आहे, मी करतो. बाळ, हे पेपर्स आहेत, हे पुण्याला पाठवायचे. खरं तर मी कुरिअर करणार होते, पण तिथूनही काही महत्वाचे पेपर्स आणायचे. शालेय शिक्षणासंदर्भात आहे. तुला जमत असेल तर अगं ठीक आहे, मी जातो. नक्की? हो, मी आता निघतो, म्हणजे संध्याकाळपर्यंत पुण्याहून परत येईल. हा, थँक्यू. काय झालं? आई तू मला थँक्यू का म्हणालीस? तू माझं काम करतोयस ना म्हणून. आई प्लीज पुन्हा असं बोलून मला परक करू नकोस. जा, उशीर होईल तुला. पमी मॅडम, हा फोटो पहा, एक नंबर फोटो. नाईस नाईस. एक मिनिट. हॅलो हो, मी बोलतोय मंदार. मंदू, तू तू का फोन केलास? पम्मीजी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. काय? म्हणजे आईने शुभंकरला पुण्याला पाठवलंय. काय? पण का? अहो तेच तर कळत नाही ना. मला ना काहीतरी घोळ दिसतोय. घोळ? अहो म्हणजे तुम्ही नाही का एकदा आईला पुण्याला पाठवलं होतं? हो, पण त्याचा याच्याशी काय संबंध? अहो आता आई असंच काहीतरी बोलत होती. OMG, मला सांग, आशू आहे का घरात? मी आता पाहिलं तेव्हा नव्हतं कोणी घरात. पम्मी दी. हॅलो. हॅलो आशू, कुठेस तू? अगं मी आणि फोटोग्राफर देवळात आलो होतो. नवीन कामाची सुरुवात करतोय ना. अच्छा, म्हणजे शुभू तुझ्या बरोबर आहे तर? अगं नाही, त्यांनी मला इथे सोडलं आणि ते बाईंच्या कामासाठी बाहेर गेलेत. OMG, काय झालं? तू आताच्या आता घरी पोहोच बरं. का? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तिथे आल्यावरती देतो, पण तू आधी घरी पोहोच बरं. हा, अगं बरं बरं, पोहोचते मी. पम्मी मॅडम, काय झालं? तुम्ही अश्विनीला पण घाबरवलं? हा पम्मी दी, आपण का जातोय नगरकरांच्या घरी? मला असं वाटतंय ती शुभूची मम्मी काहीतरी डाव खेळणार आहे.
आशू 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 मम्मी ती बघ ना गं, काय झालं? मम्मी ती कोणी केलं असेल का? किती कष्टाने उभं केलं होतं आम्ही मम्मी ती. बघ ना, सांग ना कोणी केलं असेल. शांत हो आशू. आशू शांत हो बाळा, रडू नकोस. मला सांग, हे सगळं कसं झालं? काय माहित, मी आले आणि बघते ते सगळं. अश्विनी, आई 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 बघा ना काय झालं हे सगळं. कुणी केलं? तू बघितलंस का? नाही, बाळ बाळ कुठे? त्याला कळवलंस का? आधी त्याला फोन कर ना. फोटोग्राफर, त्यांना मी हे सगळं कसं सांगू? त्यांना कसं सांगू की आमचा संसार सगळा उद्ध्वस्त झालाय? कोणी केलं हे बघायला हवं ना. मला चांगलं माहितीये, हे सगळं तू केलंयस ना. मम्मी, तू शेर असलीस ना तर मी 1.25 शेर आहे. याला काय म्हणतात माहिती? जशास तसे, टिट फॉर टॅट. तुला नाही कळलं, शिक्षण झालं नाहीये ना तुझं. याला तुझ्या भाषेत म्हणतात नहले पे दहला. आता कुठे संसार उभा राहत होता, हे काय होऊन बसलंय? हे काय झालं? फोटोग्राफर, शुभंकर, तू पुण्याला गेला होतास ना? कधी आलास? मी बोलून घेतलं त्याला. तू बोलवलंस? हो, का? याला बघून आश्चर्य वाटलं? नाही, त्याने इथे असणं गरजेचंच होतं. कृष्णकांत, बरं केलंस तू बाळला बोलवलंस ते. बाळ, ते काम होत राहील रे, पण हे बघ ना काय झालंय. कुणी केलं असेल हे सगळं? कोणी का करेल असं? तेच तर कळत नाहीये. मी इथे असते ना तर हे सगळं होऊच दिलं नसतं. फोटोग्राफर, आता आपण काय करायचं? काही कळेनासं झाले. डोक्यावर छत नव्हतं, आता संसार कसा सुरू करायचा? मग कसा बसा तंबू मध्ये संसार सुरू केला. आता होत्याचं नव्हतं झालं. बाळ, आता तुला खंबीरपणे उभं राहायचंय. बाकी तुझ्या पाठीशी आम्ही उभे आहोतच. पाठीशी आहेस ग, पण या सगळ्याला कोण जबाबदार हे बघायला हवं ना.
कुणी केलं हे सगळं? वा वा वा, सगळे नगरकर बाहेर होते आणि दुसरं कोणी करून गेलं का? म्हणजे काय म्हणायचंय तुला? हे सगळं आम्ही केलं? हो, मग दुसरं कोण असू शकतं? मम्मी दी, अगं काय बोलतेस तू हे? बरोबर तेच बोलतीये मी. तंबू मोडला, सामान इकडचं तिकडं झालं. घरात एक जरी नगरकर असताना तर हे होऊच दिलं नसतं. पण हा प्रश्न उभा राहू नये म्हणून सगळे नगरकर बाहेर. वा. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आम्ही जाणून बुजून बाहेर गेलो? हो, हे सगळं जाणून बुजून केलंय आणि ठरवून बाहेर गेलात तुम्ही. ना आम्ही हे जाणून बुजून केलंय, ना आम्ही ठरवून बाहेर गेलो. हे तिघं तर कुठे गेले होते हे मला माहितही नाही. मंदार, कविता, तुम्ही दोघं कुठे गेला होतात? शॉपिंगला गेलो होतो आई आम्ही. आणि तुम्ही कुठे गेला होतात सर? मी वाचनालयात गेलो होतो. आणि मी स्वतः शाळेच्या कामासाठी गेले होते. तरीही तुमचा संशय असेल की हे सगळं मी केलं किंवा माझ्या घरातल्या माणसांनी केलं, तर तू त्याचा पाठपुरावा करू शकतेस. तू यांना स्वीकारलं नाहीस, तुला यांचं नातं मान्य नव्हतं ना, म्हणून तू हे सगळं केलेस. अगं, मला यांचं नातं मान्य नाहीये हे बरोबर आहे, पण म्हणून मी मुलाच्या डोक्यावरचं छप्पर का काढीन? त्यांचा मांडलेला संसार उद्ध्वस्त का करीन मी? तिने नवीन कामाला सुरुवात केली होती ना, त्याच्यामध्ये मी अडचण का होईल? आई म्हणून मला राग आहे या गोष्टीचा, पण मी बाळची वैरीण नक्कीच नाहीये ग. आई आहे मी त्याची. बाळ, तुझाही विश्वास नाहीये का माझ्यावर? तुलाही असंच वाटत असेल ना, तर बोलाव पोलिसांना. अगं आई, पोलीस कशाला? नाही बाळ, तुझाही जर विश्वास नसेल ना आमच्यावर, तर काही अर्थच नाहीये. नाहीतर एक काम करूया, मीच बोलावते पोलिसांना. त्यांना शोधू दे ना, हे सगळं कोणी केलं, का केलं? दुसरं कोणी का करेल? कारणाशिवाय तर दुसरं कोणी काही करणार नाही ना. ए बाई, माझ्याकडे काय बघतीयेस? मी काही नाही केलेलं आणि मी काय करू? एक मिनिट, आता एकमेकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. बाळ, तुझा संसार आहे हा, तुला सावरायलाच हवा ना. चल रे. फोटोग्राफर, आपण आधीच आवरायला हवं होतं ना. हो ना, आपण झालेल्या गोष्टीचं दुःख करत बसलो. पण आईने वेळीच सांगितलं, आता आपल्याला सावरायला हवं. खूप वाईट झालं ना. थांब शरू. वा शरू, आधी स्वतःच वाईट वागायचं आणि नंतर चांगलं असल्याचं नाटक करायचं. तू किती जरी नाटकं केलीस ना, तरी मला चांगलं माहितीये हे सगळं तू केलेस. पण तू हे सगळ्यांना सांगणार कसं? बघ ना, सगळं झालं, पण तुझ्याकडे व्हिडिओच नाही पुराव्यासाठी. त्या दिवशी खोटा साप अंगावर टाकून व्हिडिओ केला होतास ना, तसा पुरावा पाहिजे ना तुझ्याकडे सगळ्यांना दाखवायला. तो नाहीच आहे. तुला सगळे पुरावे देणार,
अगं तुलाही कळायला हवं, तू सापाच्या शेपटीवरती पाय दिलायस. पण त्या सापानी मध्ये मध्ये यायचंच कशाला? काय गरज होती का तुला यांचा संसार थाटून द्यायची? का करतेस तू हे सगळं? का माझ्या बाळाला माझ्यापासून वेगळं केलंस? सांगेन, याचं कारण मी तुला नक्की सांगेन, तेही आजच. संध्याकाळी ये घरी, वाट बघती मी तुझी.